ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नागपंचमीचा पवित्र सण असल्याने माहूरगडावरती तसेच सर्व मंदिर, मठ, देवस्थान या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते। शहरामधील देवेश्वर मंदिर देवस्थान या ठिकाणी आलेले भाविक दामोदर बाबूराव चौधरी राहणार अमरावती, जिल्हा अमरावती यांची पर्स हरवली होती। दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या पथकाच्या ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ या पर्सचा शोध लावण्यात आला आणि ही पर्स भाविकांना परत करण्यात आली आहे। यावेळी पोलिसांच्या तात्काळ कारवाईचं भाविकांनी अभिनंदन केलं आहे। 16 ऑगस्ट रोजी नागपंचमीचा सण असल्यानं माहूरगडावरील सर्व देवस्थानं, मठावरती प्रचंड गर्दी होणार। या निमित्तानं प्रत्येक मंदिर, मठावरती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे हे स्वतः लक्ष घालून गर्दीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच भाविकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी दिवस रात्र गस्त घालतात। अमरावती येथील दामोदर चौधरी हे देवदर्शनासाठी श्री देवेश्वर संस्थानवरील दत्त मंदिरावरती आलेले होते। त्यांच्या खिशामधील पर्समध्ये काही रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे होती। यावेळी त्यांची पर्स चोरीला गेली ही माहिती पोलीस ठाण्यामध्ये कळताच तात्काळ तपासाची चक्र फिरवून या भाविकाची हरवलेली पर्स त्यांना परत मिळवून देण्यात आली आहे। यावेळी पोलिसांच्या कामगिरीचं अभिनंदन करण्यात आलंय। उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे तसेच पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास जाधव, लक्ष्मण मेश्राम, निलेश मोहुर्ले तसेच काशीनाथ ठाकरे, शिल्पा राठोड, नवनाथ कोरडे, होमगार्ड उमेश भगत, संजय चव्हाण, सलमान खान, अजय राठोड यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे। मझहर शेख, C24 तास, नांदेड।